छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगाम नियोजनाच्या बैठकीमध्ये वाद झाल्याची मोठी माहिती समोर येते आणि या बैठकीच्या दरम्यान खासदार कल्याण काळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट या दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे। मक्याचं उत्पादन वाढलंय, त्यामुळे हमीभावाचा कोटा वाढवण्याच्या मुद्द्यावरून हा वाद झाला। पुढच्या वेळी कोणाला बैठकीला बसू द्यायचं हे मी ठरवणार, शिरसाट खासदार कल्याण काळे यांना म्हणालेले आहेत आणि यानंतर हा वाद झालाय। एक विषयावर जर तुम्ही 2 तास साहेब, मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि मक्का खरेदी सगळे विषय मी इथे घेतले, आपल्याला बोलू लागलो। हे सगळे विषय या ठिकाणी घेतले। एक आमदार जर 2-2 तास आणि एक खासदार 2-2 तास बोलत असेल ना, 2 तास दोन विषय मांडले मी। चला ठीक आहे खासदार साहेब, ठीक आहे भाषण असं बोलून चालेल, कोणाला बसू द्यायचं कोणाला नाही तुम्ही ठरवेल। काळे साहेब, जर एक विषयावर जर तुम्ही 2 तास साहेब, मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि मक्का खरेदी सगळे विषय मी इथे घेतले, आपल्याला बोलू लागलो। हे सगळे कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। कृष्णा, काय नेमकं बैठकीमध्ये झालंय आणि या सगळ्या वादाचं टोक म्हणजे यापुढे बैठकीला कुणाला बसू द्यायचं हे मी ठरवेन, असं शिरसाट म्हणालेले आहेत खासदारांना। खरीप हंगामाच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होती आणि यावेळी ही सगळी वादावादी झाली आहे। कल्याण काळे यांचं असं म्हणणं होतं की आपल्या जिल्ह्याला जो मकाचा हमी भावाचा कोटा दिलेला आहे त्यापेक्षा उत्पादन अधिक झालेलं आहे आणि त्यामुळे उरलेला जो मका आहे त्याला हमी भाव मिळत नाही, त्यामुळे कोटा वाढवून घ्या। आणि यावरनच ही वादावादी या ठिकाणी सुरू झाली आणि तुम्ही यापूर्वी देखील बोललेला आहात आणि परत तुम्ही एक विषय काढतात, यावरनं हा वाद सुरू झाला आणि याचं टोक म्हणजे थेट पालकमंत्री यांनी कल्याण काळे यांना पुढच्या मिटिंगला तुम्हाला बसू द्यायचं का नाही आणि कुणाला बसू द्यायचं का नाही हे मी ठरविल, अशा प्रकारचं म्हटलं आणि त्यामुळे हा वाद या ठिकाणी शिगेला पोहोचला। आता पालकमंत्र्यांनी आणि कल्याण काळे यांच्या दोघांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे। त्यात पालकमंत्र्यांनी ही वादावादी झाल्याचं कबूल केलेलं आहे। कल्याण काळेंनी मात्र इथे कुणाला बसू द्यायचा हा अधिकार पालकमंत्र्याला नाही, तर तो संविधानाने मला उपस्थित राहण्याचा अधिकार दिलाय असंही म्हटलं। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या खरीप हंगामामध्ये दोघांचा या ठिकाणी शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलेलं आहे। अगदी कृष्णा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।